श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आयुष्य आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतं. आयुष्य आपल्याला रोज काहीतरी शिकवत असतं, पण आपण ते समजून घेतो का हे महत्त्वाचं आहे. आपण सगळे सुखाच्या शोधात धावत असतो, पण स्वामी समर्थ सांगतात की जीवन हे फक्त सुखाचं नसतं. जीवन हे फक्त सुखाचं नसतं. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. ह्याला जीवन म्हणतात. ह्याला जीवन म्हणतात. आपण बाहेरून कसे दिसतो, आपण बाहेरून कसे वागतो, आपण लोकांना काय दिसत आहोत, लोक आपल्याबद्दल काय विचार करत आहेत, या गोष्टीचा विचार करत बसलास तर आतून कधीच चांगलं होणार नाहीस. आणि परमेश्वर तुझे कर्म पाहतो, परमेश्वर तुझे कृत्य पाहतो. तू काय करत आहेस, तू कोणत्या गोष्टींमध्ये आहेस, तू कोणत्या गोष्टी पार पाडत आहेस, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अनेक वेळा आपण अडचणींना घाबरतो, मार्ग दिसत नाही, निर्णय घेता येत नाही, पण स्वामी समर्थ सांगतात की अडचणी आयुष्यात नव्हे त्या मनात असतात. अडचणी आज तुझ्या मनात आहेत. एखादी अडचण तुझ्या आयुष्यामध्ये आली तर तू त्याबद्दल खूप विचार करतोस की आज मी अडचणीत आहे, माझ्या आयुष्यामध्ये हे आहे, माझ्या आयुष्यामध्ये ते आहे, आणि त्याच दुःखामध्ये तू कुठे ना कुठेतरी त्या गोष्टींना घाबरून जातोस. आणि एकदा की माणूस घाबरला तर नक्कीच या जीवनामध्ये त्याला खूप साऱ्या अडचणी येतात. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कधी कधी आयुष्यात असा वेळ येतो की आपल्याला कोणी समजून घेत नाही, आपलं कोणी ऐकत नाही. अशा वेळी निराश होण्यापेक्षा शांत बसा, डोळे बंद करा, स्वतःशी संवाद साधा. स्वामी समर्थ सांगतात की ध्यान केल्याने आपण त्यांच्याशी संवाद साधतो. याचा अर्थ आपल्या अंतर्मनाशी जोडणं आहे. कारण खरी उत्तर बाहेर नसतात, ती आपल्या आत असतात. जर तुम्ही विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नका, ठाम रहा, त्यावर कृती करा. कारण अर्धवट विश्वास आणि अर्धवट प्रयत्न कधीच यश देत नाही. या आयुष्यामध्ये मला माहिती आहे तुझ्या जीवनामध्ये खूप सारा त्रास तुला होत आहे, बऱ्याच गोष्टीचं दुःख तुला आहे आणि बरीच गोष्ट तुला सतावत आहे. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख आणि संकट असतातच. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे ते अडीअडचणी हे असतातच. पण जर आज त्या गोष्टींना विचार करून त्याबद्दल खचून गेलास तर आज पुढे कसा जाशील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आज हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. स्वामी समर्थांचे विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहे. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस, कारण की हेच स्वामी समर्थांचे शब्द आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये जो चमत्कार घडवत आहेत, तो चमत्कार आज तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा घडणार. तू फक्त इथे लक्ष दे, तू फक्त इथे लक्ष दे. या गोष्टी तुला तुझं आयुष्य जगायला शिकवणार, या गोष्टी तुला तुझं आयुष्य जगायला शिकवणार. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. माणसाचे कृत्य, माणसाचे कर्म, माणसाचे भविष्य ठरवते. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे, पण सध्याची वेळ आणि या वेळेतील गरज त्याबद्दल काय. आणि नक्कीच या काळामध्ये माणसाने कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जात, धर्म, पात, पंथ या गोष्टींकडे सर्वात जास्त माणूस जेव्हा लक्ष देतो तेव्हा तो कुठे ना कुठेतरी माणुसकीच्या नात्याने दूर होतो. सर्वात मोठा धर्म जो स्वामींनी बनवलेला होता तो म्हणजे माणुसकी, आणि आज प्रत्येक माणूस हा माणुसकी विसरत चाललेला आहे. एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा यावरून तुला सांगू इच्छितो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, सध्याची काळ आणि या काळाची गरज, ती छोटी छोटी चिमुकली पोरं जी आज एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरतात. का? कारण की वेळ परिस्थितीच तशी आहे. ती छोटी चिमुकली पोरं, काही लोक अनाथ आहेत, काही लोक अपंग आहेत, पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, हे जग बघता येत नाही, चालता फिरता येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभा राहणार कोण? आज एकत्रित येऊन जर प्रत्येक स्वामी भक्तांनी त्या लोकांचा विचार केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येऊ शकतो. आणि एका महत्त्वाच्या
मोहिमेबद्दल तुला सांगत आहे. आता एका महत्त्वाच्या मोहिमेबद्दल तुला सांगत आहे, ती म्हणजे सध्याची काळ आणि या काळाची गरज. आज स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे की आज आपल्याला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येत नाही. आज आपण आपल्या कष्टाने आपले आयुष्य पुढे ढकलू शकतो. आज आपण आपल्या कष्टाने आपल्या आयुष्यामध्ये ते सुख मिळवू शकतो, जे सुख माणसाच्या जीवनासाठी गरजेचे आहेत. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही, ज्या लोकांसाठी कोणी उभा सुद्धा राहत नाही. या महत्त्वाच्या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली. तर लक्ष्मण सोनावणे, शिवाजी काले, कमल कदम या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या काळात कोणीच करत नाही. तर एक महत्त्वाचा मुद्दा तुला आणखीन सांगू इच्छितो. आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणारच. जीवनात चांगले घडो वा ना घडो, जे पण घडो ते नक्कीच तुझ्या कर्मांनी घडो. आज तुझे कर्म चांगले असतील तर उद्या तुझे आयुष्य चांगले ठरेल. आज नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये ती परिस्थिती नसेल, पण फुल ना फुलाची पाकळी जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते रडणं राहणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये ते दुःख राहणार नाही. कोणाच्या तरी जीवनाचं आनंद बनण्याचं एक छोटंसं सहकार्य तुम्ही करू शकता. तर या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या टप्प्याला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता, अगदी लाख मोलाचे कार्य करू शकता. एक शेवटची विनंती हीच असेल तुमच्यासमोर, की आज नक्कीच माणुसकीचा धर्म पार पाडा. आज प्रत्येक माणसाने इतरांचा सुद्धा विचार केला पाहिजे. कारण की या कलियुगामध्ये आपले जवळचे सुद्धा आपले राहिलेले नाहीयेत. तर त्या दूरच्या लोकांचा विचार करणार कोण, तर त्या परक्या लोकांचा विचार करणार कोण. तर शेवटची विनंती हीच आहे की खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. वळूयात स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. ते स्वामींचे शिकवण, जी शिकवण आपल्याला या आयुष्यामध्ये सावरणार आहे. ते स्वामींचे शब्द, जे शब्द आपल्याला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार आहे. आणि कदाचित तुला मी ज्या गोष्टी सांगणार आहे या स्वामी समर्थांच्या शब्दातून, त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडल्या असतील, त्या गोष्टींचा तू अनुभव घेतला असशील. पण बरेच असे मुद्दे आहेत, ते मुद्दे तुला तुझे आयुष्य जगायला शिकवणार आहे. एक महत्त्वाचा टप्पा तर मी आता तुला सांगितला, पण हे जीवन जगायचे कसे, स्वामी समर्थांच्या सांगण्याप्रमाणे या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे कसे. आज कितीही प्रयत्न केले, आज कितीही कष्ट केले, तरी सुद्धा आपण विचार करतो की आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय, आपल्या मनासारखं घडतंय की नाही. आज बरीच स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत, कारण की त्यांचे कर्म चांगले आहेत, त्यांचे कृत्य चांगले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की तुझे कर्म खराब आहेत, तुझे कृत्य खराब आहेत, म्हणून आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे, असे याचा अर्थ बिलकुल नाही. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला हे आयुष्य अजून अनुभवायचं आहे. तुला या आयुष्यामध्ये अजून ती वेळ येऊन द्यायची आहे, जी वेळेची तू प्रतीक्षा पाहत आहेस. आणि प्रत्येक माणसाची वेळ येते, आज एक श्रीमंत माणूस, त्याची वेळ आली आणि त्यांनी त्या वेळेचा गर्व केला, अहंकार केला, आणि आज त्याच्या हातात सुद्धा काही नाही, त्याच्या पुढे पाठी सुद्धा कोणी नाही. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वेळेवरती वेळेची किंमत कर. वेळ नक्कीच तुझी किंमत करणार. या जीवनामध्ये वेळेचं खेळ समजून घे, या आयुष्यामध्ये वेळेचं खेळ समजून घे. आयुष्यामध्ये कधी अहंकार आणि रागाला तुझ्या जीवनाचा एक हिस्सा बनवू देऊ नकोस. मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक जाणवतो, मग बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसा फरक घडतो. स्वामी समर्थांच्या शब्दांनी कायम एक गोष्ट सांगितलेली आहे, माणूस त्याच्या वागणुकीतून सुधारण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळा अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टी माणसाला मनापासून तोडतात. पण त्या गोष्टी का घडतात, तुला त्या गोष्टीचा अंदाज आहे का? एक निर्व्यसनी माणसाला जर तुम्ही व्यसन करायला दिला तर तो माणूस व्यसन करणार नाही. पण एक व्यसनी माणूस ज्यांनी व्यसन सोडलेलं आहे, पण त्याच्या आयुष्यामध्ये अचानकपणे एक मोठा धक्का आला, तर तो माणूस परत व्यसन करायला लागतो.
व्यसन करायला लागतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, यात एक सर्वात मोठी शिकवण ही आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये संकट आली, माणसाने त्या गोष्टीला सामोरे गेले आणि माणसाने त्या गोष्टीला सामोरे जाऊन विजय मिळवला, पण त्या गोष्टीचं कधीच त्यांनी आहे नाही केला, त्या गोष्टीची कधी त्यांनी जबाबदारी नाही घेतली स्वतःच्या अंगावरती, त्या गोष्टीची त्यांनी कधी किंमत नाही केली. त्यांनी व्यसन सोडलेलं त्या गोष्टीचा त्यांनी अंदाज नाही घेतला आणि दुःख संकट का आली ती म्हणजे त्याची परीक्षा घेण्यासाठी की तू पुन्हा कोणत्या मार्गावरती जातोयस. दुःख संकट आली की तो व्यसनी माणूस, जो व्यसन सोडलेला होता, तो व्यसनी माणूस पुन्हा व्यसन करायला लागतो. ह्याचा अर्थ असाच आहे की माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या आहेत त्या गोष्टी फक्त तुला बदलायच्या आहेत. आज जे दुःख संकट आली त्या दुःख संकटामध्ये व्यसन करण्याच्या जागी जर तो माणूस त्याच्या आयुष्यामध्ये कष्ट करायला लागला, त्या दुःखाने ती संकट का आली ह्याचा विचार करायला लागला असता, तर कुठे ना कुठेतरी त्याच्या आयुष्यामध्ये ते दुःख संकट परत आली नसती. ह्याचा अर्थ असा आहे की आज तुझ्या आयुष्यामध्ये जी वेळ परिस्थिती येत आहे ती फक्त तुझी पारख करण्यासाठी, ते फक्त तुझी परीक्षा घेण्यासाठी. या गोष्टी सातत्याने तुझ्या डोक्यात ठेव. स्वामी समर्थांचे विचार तुला तुझे आयुष्य बदलायला सांगतीलच, तुला तुझे आयुष्य बदलायला शिकवतीलच. फक्त या गोष्टी मनापासून ऐकणे हे सुद्धा तुझे काम आहे आणि आज तुझे ते काम तू पूर्णपणे आणि चोखपणे पूर्ण कर, कारण की येत्या 15 ते 20 मिनिटामध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकणार आहे, तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे शब्द, तुझे प्रत्येक इच्छा पूर्ण होणार, तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार, प्रत्येक मार्ग सुटलेला आहे ते मार्ग सुद्धा तुला सापडणार. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि यापुढे तुम्हाला काही असे विचार सांगणार आहे जे फक्त ऐकण्यासाठी नाहीत तर आयुष्य बदलण्यासाठी आहेत. आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो, आपण सगळे आयुष्यात सुख शोधत असतो, पण कधी शांत बसून विचार केलाय का की सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? सुख आणि दुःख म्हणजे नेमकं काय असतं? स्वामी समर्थ स्वतः म्हणायचे, मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो. आणि दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही, आणि सुखाच्या क्षणी कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात आणि हे जीवन सध्याच्या काळामध्ये चालत आहे. या शब्दांमध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार दडलेला आहे. या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचा सार हा दडलेला आहे. आपण बाहेरून जे पाहतो ते नेहमी खरंच असतं का? असं नाही. ते नेहमी खरंच असतंच असं नाही. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. अनेक लोक हसताना दिसतात पण आतून खूप तुटलेले असतात. आणि काही लोक दुःखात असूनही शांत आणि समाधानी असतात. म्हणूनच जीवनात कधीही फक्त बाह्य रूपावरून कोणाचे मूल्यांकन करू नये. आजच्या काळातील एक सर्वात मोठी समस्या म्हणजे आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. आपण जास्त बुद्धीने विचार करतो आणि मनाने कमी. स्वामी समर्थ म्हणतात, बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर जास्त करणारी लोक जास्त चांगली असतात. बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात. कारण बुद्धी नेहमी स्वतःचा फायदा शोधते. पण मन दुसऱ्यांचा विचार करतं. आज प्रत्येक जण स्वतःसाठी धावत आहे, स्वतःचे आयुष्यामध्ये सुख शोधत आहे. पण खरा आनंद कुठे आहे हे आपण विसरलो आहोत. खरा आनंद दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात आहे, कुणाला मदत करण्यात आहे, कुणाच्या आयुष्यात थोडासा प्रकाश देण्यात आहे. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज आपल्यासोबत कोणी वाईट वागलं असेल तर आपण सुद्धा त्याच्यासोबत वाईट वागून आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक राहिला आणि आपल्यात आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फरक हा राहिला. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. आपण बाहेरून कसे दिसतो याला आज खूप महत्त्व दिलं जातं. महागडे कपडे, स्टाईल, दिखावा यामध्ये लोक अडकलेले आहेत. पण स्वामी समर्थ सांगतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात
स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात, पण स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. लोकांचं कौतुक काही दिवस टिकतं, पण देवाचा आशीर्वाद आयुष्यभर साथ देतो. त्यामुळे बाहेरचं सुंदर बनवण्यापेक्षा आतून सुंदर बनण्याचा प्रयत्न करा. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाची घटक आहे. हे सध्याच्या काळातील एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या जगात जगताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक जण तुमच्यासारखा चांगला नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. हे वास्तव्य आहे. तुम्ही जितके चांगले असाल तितके काही लोक तुमचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मन चांगलं ठेवा, पण स्वतःला कुमकुवत बनवू नका. थोडंसं व्यावहारिक राहायला शिका, कारण काही लोक तुमच्या भावनांशी खेळतात आणि त्यातूनच त्यांना आनंद मिळतो. त्यामुळे चांगुलपणा ठेवा, पण स्वतःचं संरक्षण करायला शिका. आता एक मोठा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की देवाला अगरबत्ती लावली, नारळ फोडला, मंदिरात जाऊन नमस्कार केलं की सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि आयुष्यातील दुःख दूर होतील. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, देव इतका वेद नाही की फक्त पूजा केल्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील. देवाने आपल्याला हात दिलेले आहेत, बुद्धी दिली आहे, काम करण्याची ताकद दिलेली आहे. जर आपण स्वतःच प्रयत्न केले नाही तर देवही काही करू शकत नाही. देव त्यांनाच मदत करतो जो स्वतः मेहनत करतात, जे प्रयत्न करतात, जे हार मानत नाहीत. आणि नक्कीच स्वामी भक्तांनो, जीवनात सगळं आपल्या मनासारखं होणार असं नाही. कधी सुख येतं, कधी दुःख येतं, कधी यश मिळेल तर कधी अपयशही येईल. पण या सगळ्या परिस्थितीत आपलं मन स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांना मदत करणं, आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि सतत कष्ट करत राहणं, हेच खऱ्या अर्थाने जीवन जगणं आहे. जीवन खूप छोटं आहे. ते कोणाला दुखवण्यात घालवू नका, तर कोणाला आनंद देण्यात जगा. फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांसाठी जगा. आणि नेहमी लक्षात ठेवा, जीवनात सगळं दिसतं तसं नसतं. म्हणून मनाने जगा, खरं जगा आणि प्रत्येक क्षणाचा अर्थपूर्ण उपयोग करून घ्या. स्वामी समर्थांच्या प्रत्येक शब्दांमध्ये तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. स्वामी समर्थांचे प्रत्येक विचार तुला हे आयुष्य जगायला शिकवणार आहेत. आज दुर्लक्ष करू नकोस. कारण की आजच्या या गोष्टी कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये एक खूप मोठा फरक घडवून जाणार आहेत. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे हे जे विचार तुला सांगितलेले आहे ते विचार तुझे आयुष्य तर बदलतीलच. तुझ्या आयुष्यामध्ये तो दिवस सुद्धा आणतील ज्या दिवसाची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म खूप महत्त्वाचे आहेत बाळा. कर्मांवरती लक्ष दे. तुझ्या या आयुष्यावरती स्वतः स्वामी लक्ष देतील. स्वामी म्हणतात, 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमध्येच तुमचे चांगले दिवस लपलेले असतात. स्वामी समर्थांचे विचार सातत्याने शिकवत आलेले आहेत. स्वामी समर्थांचे संदेश सातत्याने शिकवत आलेले आहेत. नक्कीच या जीवनामध्ये कधीच अहंकार बाळगू नये. माणसाचा सर्वात मोठा दुश्मन म्हणजे अहंकार. माणसाचा सर्वात मोठा द्वेष म्हणजे राग. या जीवनामध्ये राग आणि अहंकार हा माणसाला संपूर्णतः बर्बाद करून टाकतो. म्हणून कायम सातत्याने एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या आयुष्यामध्ये तो चमत्कार घडवतील ज्या चमत्काराची तू आजपर्यंत वाट पाहत आहेस. स्वामींची भक्ती खूप वेळापासून करत आहेस, पण स्वामींचा कधी आशीर्वाद मिळाला असं तुला वाटत नाहीये. पण स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत, कारण की तू स्वामी समर्थांचे शब्द ऐकण्याची क्षमता ठेवतोस. स्वामी समर्थांचे विचार मनापासून ऐकण्याची क्षमता ठेवतोस. आज शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की या
स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझे आयुष्य दिसणार आहे. या स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये तुला तुझं आयुष्य शिकणार दिसणार आहे. पण त्यापूर्वी या जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी असतात, ज्या गोष्टी आपल्यासाठी खूप अत्यंत आवश्यक असतात. त्या गोष्टींवरूनच आपला एक स्वामी भक्त आहे रोहन, त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल घडला, त्याच्या आयुष्यामध्ये काय बरं घडलं, त्याच्याबद्दल एकदा थोडंफार जाणून घेऊयात. एका छोट्या गावात रोहन नावाचा एक स्वामी भक्त राहत होता. तो तरुण होता आणि नक्कीच खूप मेहनती होता. पण नशिबाने साथ दिली आणि काही वर्षातच तो खूप यशस्वी झाला. पैसा आला, नाव आलं आणि हळूहळू त्याच्या मनात एक गोष्ट जन्माला आली, ती म्हणजे अहंकार. आणि स्वामी समर्थांची भक्ती करत असताना त्याला ते गोष्ट माहिती होती की अहंकार हे माणसाने कधी बाळगू नये. पण त्यांनी त्या गोष्टीकडे थोडंफार दुर्लक्षित केलं. तो आता लोकांकडे कमीपणाने पाहू लागला, गरिबांची चेष्टा करू लागला आणि स्वतःलाच सर्वात मोठं समजू लागला. एक दिवस गावात एक वृद्ध साधू आले. लोक म्हणत होते की ते स्वामी समर्थ यांचे भक्त आहेत. रोहनने त्यांना बोलले, भक्ती करून काहीच मिळत नाही, मेहनत कर. भिक्षा मागून काहीच मिळत नाही आणि नक्कीच त्या देवासमोर हात जोडल्यावर काहीच मिळत नाही, अशी त्याची चेष्टा उडवू लागला. साधूने फक्त हसून त्याला एकच वाक्य सांगितलं, सुख इतकंच मागा की अहंकार वाढणार नाही आणि दुःख इतकेच येऊ दे की देवावरचा विश्वास कधी कमी होणार नाही. रोहन हसून निघून गेला. त्याला त्या शब्दांची किंमतच कळली नाही. काही महिन्यानंतर रोहनच्या आयुष्यात वादळ आलं. त्याचा बिझनेस तोट्यात गेला. जवळची लोक दूर गेली आणि ज्यांना तो कधी कमी समजायचा त्यांच्यापेक्षा तो स्वतः खाली आला. त्या अंधारात त्याला त्या साधूचे शब्द आठवले, कोणाचीही परिस्थिती पाहून हसू नकोस, कारण काळ कोळशालाही हिरा बनवतो. पहिल्यांदा रोहनला आपल्या चुकांची जाणीव झाली. तो एकटाच बसला होता, खूप तुटलेला होता. तेव्हा त्याच्या मनात एक आवाज आला, तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही. रोहनने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून खूप प्रार्थना केली स्वामींना. वाईट वेळेमध्ये त्याला स्वामींची आठवण आली आणि जेव्हा त्याच्यावर चांगली वेळ होती तेव्हा तो त्या स्वामींना विसरून गेलेला. त्या दिवसापासून त्याने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. तो रोज उपवास करू लागला, पण अन्नाचा नाही तर वाईट विचारांचा, अहंकाराचा आणि मीपणाचा. तो गरिबांना मदत करू लागला, लोकांशी प्रेमाने वागू लागला आणि प्रत्यक्ष यशात दुसऱ्याचं आनंद शोधू लागला. हळूहळू त्याचं आयुष्य पुन्हा बदलू लागलं. पण यावेळी फरक होता. त्याच्याकडे पैसा होता पण अहंकार नव्हतं. त्याच्याकडे यश होता पण त्याची जाणीव होती. आणि नक्कीच अडचणी आयुष्यात नसतात तर त्या आपल्या मनात असतात. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक मार्ग आपोआप निघेल. ज्या दिवशी आपल्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी प्रत्येक कठीण वेळेचा मार्ग आपोआप निघेल. आणि त्यापासून त्या रोहनने त्याच्या आयुष्यामध्ये जो बदल घडवला त्या गोष्टींचं कारणीभूत फक्त स्वामी होतं. आणि असा तो मानून आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये खूप आनंदी आहे. अशी बरीच लोक असतात ज्यांना आयुष्यामध्ये अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यावेळेस जर त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले असते तर त्याच्या आयुष्यातील अनुभव त्याला अगोदरच समजले असते. आज तुझ्या आयुष्यातील अनुभव तुला सर्वप्रथम समजून जाणार आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या शब्दांना, तू फक्त दुर्लक्ष करू नकोस या गोष्टींना, कारण की हेच शब्द तुला तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून देणार आहेत. आणि स्वामी समर्थांचे शब्द सातत्याने सांगत आलेले आहेत. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की सगळे सोडून जातात, आपली सावली सुद्धा साथ देत नाही, पण स्वामी म्हणतात तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. हीच खरी श्रद्धा आहे. जेव्हा सगळं आपल्यासारखं वाटतं तेव्हा खरी सुरुवात होते. आणि त्यावेळेस जर आपण स्वामींचं नाव घेतलं तर अशक्य सुद्धा शक्य होतं. आपण सगळे सुख शोधत असतो पण सुख मिळवण्याचा मार्ग खूप सोपा आहे, ते आपण विसरतो. स्वामी सांगतात समाधानी राहा, सुखी व्हाल, भक्ती करा, मुक्ती मिळेल,
ध्यान करा ज्ञान मिळेल आणि प्रार्थना करा प्रगती होईल. हे फक्त वाक्य नाहीत तर आयुष्य बदलणारे नियम आहेत. आज आपण सतत तक्रार करतो, तुलना करतो आणि म्हणूनच दुःखी होतो. पण जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. जिथे समाधान आहे तिथेच खरं सुख आहे. प्रत्येक गोष्टी स्वीकारण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. आज जर कोणी तुझी साथ सोडून गेला त्या गोष्टीला स्वीकार, कारण की तो व्यक्ती त्या लायकीचा नव्हता किंवा तो व्यक्ती पुढे जाऊन तुझी साथ सोडणारच होता. त्यापेक्षा तो आत्ताच सोडून गेला, मग तुला त्या गोष्टीचा अनुभव आलं. आणि नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख असेल, संकट असतील, खूप वय झाला असेल, तरी सुद्धा तू आज प्रयत्न करतोयस, तरी सुद्धा तुझ्या प्रयत्नांना यश नाही, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, समाधानी राहा. ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमध्ये समाधान बाळग. बघ प्रत्येक गोष्टीमध्ये वाढ ही होत राहील. येणाऱ्या वेळेमध्ये स्वतः स्वामी साथ देत राहतील. स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद तुझ्या मनात बसली ना तर या आयुष्यामध्ये कधी रडणार नाहीस, या आयुष्यामध्ये कधी एकटा पडणार नाहीस. स्वामी समर्थांचे शब्द तुझी साथ सोडणार नाहीस. तू फक्त आज स्वामींची साथ सोडू नकोस. स्वामींचे विचार हे कधी दुर्लक्ष करू नकोस. हे स्वामी समर्थांचे शब्द, हे स्वामी समर्थांचे विचार तुझं आयुष्य बदलणार आहे. तुझ्या आयुष्यामध्ये तो फरक घडवणार आहे. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की हे शब्द, हेच विचार तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या इच्छेसारखे वागणार आहेत. तर आता नक्कीच बोलूयात स्वामींच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे. आणि नक्कीच आत्तापर्यंत आणि या क्षणापर्यंत आत्ता ऐकलं आहेस तर यापुढील स्वामींचे विचार सुद्धा ऐकून जा, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला 100% ना काहीतरी शिकवून जाणार आणि नक्कीच या जीवनातील खरे अर्थ तुला समजवून जाणार. चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण साथ कधीच देत नाही. आज वाईट लोकांच्या घरामध्ये खूप सारा पैसा आहे, पण आज त्याच वाईट लोकांच्या घरामधली बरीच लोक ही काही ना काहीतरी मोठ्या अडचणीत अडकलेली आहेत. ही काही ना काहीतरी कोणत्या तरी मोठ्या अडचणीत अडकलेली दिसतात. आणि नक्कीच ही सध्याच्या वेळेतील सत्य परिस्थिती आहे. ज्या वेळेमध्ये स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत, ती परीक्षा फक्त उत्तीर्ण हो. ती परीक्षा म्हणजे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख देणे, तुझ्या आयुष्यामध्ये काही अशा गोष्टी घडवणे ज्या गोष्टी तुला नको आहेत, काही गोष्टी अशा घडवणे ज्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जातील, तुला नक्कीच या जीवनाचा अनुभव देऊन जातील. स्वामी नक्कीच तुझा विचार करतात. नक्कीच तुझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुझ्या हितासाठी आहेत. त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवायला आहेत. त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी शिकवून जाणार आहेत. आणि नक्कीच या जीवनामध्ये स्वामींवर विश्वास ठेव, कारण की संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. संयम ठेवा. आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात. कमीपणा पचवून घ्यायला सुद्धा माणसाकडे मनाचा मोठेपणा लागतो. कमीपणा पचवून घेण्यासाठी सुद्धा माणसाला मनाचा मोठेपणा असावा लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये ते अर्थ लपलेले आहेत, जे अर्थ आपल्याला काही ना काहीतरी मोठे शिकवून जाते. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही. आणि चांगल्या दिवसामध्ये आपण त्या चांगल्या गोष्टींची किंमत केली नाही तर ती वाईट वेळ येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. पुन्हा येण्यासाठी क्षण सुद्धा लागत नाही. अरे स्वतःच्या डोळ्याने पाहिलेला आहे गर्वामध्ये गेलेला माणूस, माझामध्ये उडालेला माणूस हा नक्कीच आपल्या पायतळी आणि जमिनावरती पुन्हा आलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर आपल्याला काही ना काहीतरी मिळालोय तर त्या गोष्टीमध्ये समाधानी राहा. आणि नक्कीच तुझ्यामुळे कोणी इतरांना मदत होत असेल तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी नक्कीच धावपळ कर, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा माणसाला कायम वाईट वेळेचा निमंत्रण देतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन हे माणसाच्याच हातात आहे. आज स्वामींचे विचार आपण पाहतो, आपण ते स्वामींचे विचार जे ऐकतो ते विचार असे खोटे नव्हे, कारण की ते विचार माणसांसमोर घडलेले आहेत. या कलियुगामध्ये ते प्रत्येक विचार घडलेले आहेत. आणि यापुढील जे तू स्वामींचे विचार ऐकणार आहेस, यापुढील जे तू स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, तो प्रत्येक संदेश, तो प्रत्येक उपदेश, तो प्रत्येक विचार इतर माणसांनी अनुभवलेला असतो, बऱ्याच माणसांनी अनुभवलेला असतो. आणि हे जे अनुभव आहे स्वामींनी त्यावेळेस सांगितलेलं, जर त्यावेळेत माणसांनी त्या गोष्टी समजून घेतल्या असता तर यावेळेत माणसाची ही व्यथा नसती, यावेळेत हे जग असं नसतं. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.
तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तू विश्वास ठेव मनापासून, तू विश्वास ठेव मनापासून. आज जे विचार ऐकत आहेस ते एकदा ऐक शेवटपर्यंत, ते एकदा ऐक शेवटपर्यंत. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता, तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो, निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा. पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस, कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघा. ज्या गोष्टी घडतायत त्या गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी. या आयुष्यामध्ये तू रडतोयस कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस, नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी. स्वामी माझा असा विनाशी, स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील, पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.
वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव. स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील. प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी. या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही. काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते. त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही. नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस. वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही. त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला
मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढे नक्की. तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल, एवढं नक्की आहे, एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास तर खूप खोलपर्यंत विचार जातात. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं अशी ज्याची मानसिकता असते त्यांना आयुष्यात काहीही कमी पडत नाही. आणि जर चांगले विचार मनापासून ऐकण्याची ज्याची मानसिकता असते त्याच्या आयुष्यामध्ये वाईट विचार आणि वाईट गोष्टी कधी घडणारच नाहीत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही विचार आपण ऐकलेले असतात, काही विचार आपण केलेले असतात, काही कृत्य आपण घडवलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वारंवार केलेल्या गोष्टीचा सराव होतो. वारंवार ऐकलेल्या गोष्टींना आपल्याला सवय पडते. ती सवय कृत्यामध्ये बदलते आणि ते कृत्य आपले आयुष्य घडवतात, ते कृत्य आपले आयुष्य घडवतात. नक्कीच खूप मोठा अडथळा आला की समजावं, आपल्या विजयाचा आपण जवळ आलेलो आहो. आपण आपल्या विजयाच्या जवळ आलेलो आहो. माणसासारखा कोणालाही जगता येत नसतं. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. परिस्थितीनुसार जगायला शिकवणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. वेळ निघून गेली की सर्व काही बिघडतं. परंतु कधी कधी सुरळीत होण्यासाठी वेळ जाऊ सुद्धा द्यावी लागते. म्हणून तुम्हाला सांगतोय, वेळेवरती वेळेला समजून घ्या. आज तुमची वेळ समजून घेण्याची आहे आणि स्वामींचे विचार आचरण्यात आणण्याची आहे. आज स्वामींची हीच भक्ती जी तू आता ऐकत आहेस, आज स्वामींची हीच भक्ती तुला भाग्यवंत ठरवणार, तुला भाग्यशाली ठरवणार. अनुभव सांगतो, कोणाच्या असल्याने नसल्याने कोणाला फरक पडत नाही. अरे आज आपल्या मनाजवळचा माणूस जर 1 वर्ष लांब गेला तर तो असल्याने नसल्याने आपल्याला कुठेतरी फरक पडत नाही. जरी तुम्ही असाल तर तुमचा वापर केला जाईल, जरी तुम्ही नसाल तर तुमचा पर्याय शोधला जाईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. म्हणून मनापासून जगायला शिक, आनंदाने जगायला शिक. चांगले कर्म कर, चांगले कुकर्म कर. त्याच्यानंतर नक्कीच चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. चांगले विचार तुझ्या मनामध्ये आण. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर माझं नाव बदल. या आयुष्यामध्ये बघ, तुझ्या मनासारखं नाही घडलं तर नक्कीच मला सांग. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. आयुष्यात येणारा प्रत्येक वेळ, प्रत्येक क्षण, प्रत्येक दुःख, प्रत्येक अडचण, प्रत्येक संकट कळत न कळत काही ना काहीतरी शिकवून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं शिकवतात. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. स्वामी म्हणतात, जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा, लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे उद्या नसेल, पण माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. माणुसकीने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत तुला साथ देईल. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला शेवटपर्यंत साथ देतील. तू फक्त स्वामींचे शब्द आणि स्वामींचे विचार एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ, एकदा शेवटपर्यंत ऐकून तरी बघ.
क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी शिकवून जाते. क्षणोक्षणी स्वामींचे विचार काही ना काहीतरी समजावून जाते. आपण काय घेतोय, आपण काय समजून घेतोय, आपल्याला काय समजतं, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आज स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या वाईट काळामध्ये एकटं सोडणार नाहीत. या कलियुगामध्ये आपण कोणालाही आपलं मानलं तरी सुद्धा जेव्हा त्याच्या स्वार्थाचा विचार येतो तेव्हा तो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी बदलतो आणि ही खरी गोष्ट आहे. या कलियुगामधील माणूस हा स्वतःचा विचार सर्वप्रथम करतो, त्यानंतर आपल्या जवळच्यांचा विचार करतो. कायम एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला त्रास देत आहेत, तुझ्या मनामध्ये आज ज्या गोष्टी तुला सतावत आहेत, आज त्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर या स्वामी संदेशातून तुला मिळणार आहे. आज त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामींच्या विचारातून मिळणार आहे. विश्वास ठेव स्वामी शब्दांवर, विश्वास ठेव स्वामींच्या गोष्टींवरती, कारण की स्वामींची गोष्ट आणि स्वामींचे शब्द हे तुला कधी हरू देणार नाहीत, हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे अनुभव खूप आहेत, स्वामी समर्थांच्या शब्दातून मिळालेला अनुभव खूप आहे. आज स्वामी समर्थांचे शब्द समजून घे, आज स्वामी समर्थांचे विचार समजून घे. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द कधी तुला एकटं सोडणार नाहीत. तर एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यापूर्वी, एक महत्त्वाच्या संदेशाकडे वळण्यापूर्वी, मागच्या वर्षीच प्रकट दिनाच्या दिवशी एका स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुला सांगू इच्छितो. आज आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे, खूप संकट आहेत, वारंवार प्रयत्न करतोय तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यामध्ये तो आनंद मिळत नाहीये जो आनंद मला हवा आहे, ज्या गोष्टी मला हव्या आहेत. पण या जीवनाचं नक्कीच खूप कठीण वेळ असतो, खूप कठीण काळ असतो. एक स्वामी समर्थांच्या नक्कीच एका सेवकाचा तुला एक अनुभव सांगतो, जो अनुभव तुझ्या डोळ्यातून पाणी काढणारच. जीवन म्हणजे नेहमी सरळ चालणारा रस्ता नसतो, कधी तो प्रकाशाने भरला असतो तर कधी अंधाराने वेढलेला असतो. कधी सगळं आपल्या मनासारखं घडतं तर कधी परिस्थिती अशी येते की स्वतःचा विश्वास डळमळायला लागतो. अशा वेळी स्वतः स्वामी मार्ग दाखवतात, असे विचार त्या स्वामींच्या भक्ताकडे होते. एक साध्या माणसाची गोष्ट आहे, एका साध्या स्वामी भक्ताची गोष्ट आहे. त्याचं आयुष्य सुरुवातीला खूप चांगलं चाललेलं होतं. घर, कुटुंब, नोकरी, मित्र सगळं व्यवस्थित होतं. पण एक वेळ अशी आली की परिस्थिती अचानक बदलली. नोकरी गेली, आर्थिक अडचणी वाढल्या आणि जे लोक नेहमी सोबत असल्याचा दावा करायचे ते हळूहळू दूर जाऊ लागले. त्या माणसाला तेव्हा स्वामींचा एक विचार आठवला, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका, त्यांचे मोल कधी विसरू नका. त्या कठीण काळात ही लोक त्याच्या सोबत उभे राहिले. घरच्यांनी आधार दिला, एका मित्राने त्याचा धीर दिला. तेव्हा त्याला समजलं की आयुष्यात माणसांची संख्या महत्त्वाची नसते, तर संकटात उभं राहणारं मन महत्त्वाचं असतं, काळ पुढे जात होता, संघर्ष वाढत होता, पण त्या माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवली, दुसऱ्याच्या यशामुळे मनात जळफळाट ठेवायचं नाही. स्वामींचा दुसरा विचार त्याला सतत आठवत होता, यशस्वी होण्याचा उत्तम पर्याय म्हणजे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची आपल्या मनात असली पाहिजे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आजूबाजूचे लोक प्रगती करत दिसत होते, काही जण त्याच्यापेक्षा खूप पुढे गेले, पण त्याने कधीही त्याच्या यशाचा हेवा केला नाही. उलट मनापासून त्यांना शुभेच्छा दिल्या, कारण त्याला माहिती होतं की सकारात्मक मन असेल की योग्य वेळ आपोआप येते. संघर्षाच्या त्या दिवसात अनेक वेळा असे क्षण आले की सर्व प्रयत्न निष्फळ वाटू लागले. मनात प्रश्न निर्माण व्हायचे, इतके प्रयत्न करूनही काहीच होत नाही. पण त्याला स्वामींचा एक आश्वासक विचार आठवायचा, विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. हा विचार त्याला पुन्हा उभं राहायला मदत करायचा. कारण कधी कधी माणूस जेव्हा पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आणि तरीही काहीच घडत नाही असं वाटतं, तेव्हा खरं तर त्या क्षणापासून दैवी शक्ती आपल्यासाठी कायम काम करायला सुरुवात करते. तो माणूस रोज मेहनत करत राहिला, त्याला स्वामींचे शब्द आठवत राहिले, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि योग्य कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे.
आहे. याचा अर्थ त्याने एकच घेतला, काम थांबवायचं नाही, परिणामाची चिंता करत बसायचं नाही. कारण जेव्हा कर्म प्रामाणिक असतं तेव्हा त्याचं फळ उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. उशिरा का होईना पण नक्कीच मिळतं. काही दिवसांनी त्याला एक गोष्ट समजली. अडचणी बाहेर नसतात, त्या आपल्या मनात असतात. स्वामींचे शब्द त्याला वारंवार आठवायचे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी मार्ग आपोआप निघेल. एक दिवस त्याने ठरवलं, भीती ठेवायची नाही, आत्मविश्वासाने पुढे जायचं. कारण स्वामी समर्थांनी सांगितलं आहे, उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. या शब्दांनी त्यांच्या मनात एक वेगळी ताकद निर्माण केली. त्याला वाटलं, जर स्वामींची कृपा आहे तर कोणतीही अडचण मोठी नाही. एकदा अशी वेळ आली की त्याला कोणाशी बोलावंसं वाटत होतं, पण ऐकून घेणारा कोणी नव्हता. तेव्हा त्याला स्वामींचा विचार आठवला, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग. त्या रात्री त्याने शांतपणे डोळे बंद केले आणि मनातल्या मनात सगळ्या वेदना स्वामींसमोर मांडल्या. कधी कधी देवाशी केलेला संवाद माणसाला आतून हलकं करतो. काही दिवसांनी त्या आयुष्यात एक मोठा निर्णय घ्यायचा होता. मनात संभ्रम होता. तेव्हा स्वामींचा आणखीन एक विचार त्याला मार्ग दाखवून गेला. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस, ठाम राहा आणि कृतीत आण. त्याने धैर्याने निर्णय घेतला. सुरुवातीला मार्ग कठीण होता, पण काही काळानंतर त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागलं. त्याचं आयुष्य हळूहळू सुधारायला लागली, परिस्थिती सुधारायला लागली, मेहनतीचे फळ हे मिळू लागले. त्या दिवशी त्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजली, जीवनात संकट येतात ती माणसाला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार हे फक्त शब्द नाहीत तर जीवनाला दिशा देणारी शक्ती आहेत. श्रद्धा असेल, संयम असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर कोणतीही परिस्थिती कायमची राहत नाही. वाईट काळही निघून जातो आणि चांगली वेळ ही येते. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते, विश्वास. कारण जेव्हा माणूस पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहतो तेव्हा त्याच्या पाठीशी एक अदृश्य शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. त्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामधील एवढ्या अडीअडचणी, एवढे कष्ट, एवढी संकट, एवढं रडणं, एवढं झडणं, एवढं लढणं, प्रत्येक समाजाशी, प्रत्येक गोष्टीशी, प्रत्येक दुःखाशी, प्रत्येक संकटाशी लढणं, या प्रत्येक गोष्टीनंतर त्याला फक्त एकच गोष्ट भेटली, ती म्हणजे स्वामींची कृपा, स्वामींचा आशीर्वाद. हे आयुष्य सोपे नाहीये. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. मानवी आयुष्यात आलेला आहेस, कष्ट तर करावेच लागतील. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही म्हणून कधी रडू नये. कारण की मनासारखी जर प्रत्येक गोष्ट झाली असती तुझ्या बोलण्यानुसार तर या आयुष्यामध्ये परमेश्वर आणि आनंद, दुःख, सुख या नावाच्या गोष्टींचा हेच नसता. तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द हे तुला आयुष्य जगायला शिकवणार. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द या आयुष्यामध्ये तुला लढायला शिकवणार. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून घे, कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य 100% बदलणार. आता हे पुढचे 2 मिनिटे मी तुम्हाला काहीतरी ऐकवतो, ते ऐका. हे 2 मिनिटे फक्त आपण स्वामींचं नाव जप करूया आणि त्यानंतर तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा कळेल. 2 मिनिटे फक्त डोळे बंद करा. व्हिडिओ चालू आहे, एकदा डोळे बंद करा. मनापासून सांगतोय, डोळे बंद करा, मोबाईल बाजूला ठेवा आणि हे शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री 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 स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर डोळे उघडा. डोळे बंद केल्यानंतर जर तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये एकदा श्री स्वामी समर्थ लिहा आणि बोला, हो माझ्या डोळ्यासमोर स्वामींचं चित्र आला. जर असे गोष्ट तुमच्यामध्ये घडली असेल, तुमच्या सोबत घडली असेल, तर फक्त एवढे लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत आणि स्वामी ही तुमची साथ देणार आहेत. फक्त तू कोणत्या तरी गोष्टीमध्ये पाठी पडतोयस म्हणून आतापर्यंत तू हारतोयस. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आज जर तू चांगली काम केलीस तर उद्या तुझी परतफेड सुद्धा चांगली मिळणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेव नेहमी. आपली ही जी व्हिडिओ आहे ती तुझ्यासाठी फार महत्वाची आहे आणि दररोज अशा गोष्टी ऐकत जा ज्या गोष्टी तुला चांगले सांगतात. कारण की ज्यावेळी तू वारंवार त्या गोष्टी ऐकत असतोस ती गोष्ट तुझ्या कृत्यांमध्ये उतरते, ती गोष्ट तुझ्या भावनांमध्ये उतरते आणि त्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये फारच फरक जाणवतो. तर नक्कीच आमची ही व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघून घ्या. तर आता मुद्दा निघतो तो म्हणजे या कलियुगामध्ये आपल्या दुःखांना आपण कसे पाठी ठेवून पुढे जायचे. यातले काही मुद्दे तुम्हाला माहिती असतील तर काही मुद्दे माहित असतील. फक्त एक शब्द तुम्हाला सांगतो, वारंवार या गोष्टी लक्षात घ्या, वारंवार या गोष्टींबद्दल विचार करा. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार ऐकता त्या गोष्टी तुमच्या कृत्यात उतरतात आणि त्या गोष्टी तुमच्या स्वभावात उतरून तुमचे आयुष्य सुखी बनते. तर नक्कीच या गोष्टी ऐका. स्वामींचा संदेश आहे, शेवटपर्यंत ऐकून घ्या. स्वामींचे विचार आहेत, शेवटपर्यंत ऐकून घ्या. या कलियुगामध्ये या मतलबी दुनियेमध्ये दान धर्म आणि त्यानंतर माणुसकीच्या नात्याने जर तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात घेताय, मी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, तर लाख मुलाचे आभार राहतील. आणि त्यानंतरचा मुद्दा म्हणजे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवते. हा शब्द मी वारंवार तुम्हाला सांगतो कारण की हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. या शब्दाहून महत्वाचा कोणताही शब्द नाही. कारण की तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, सध्याच्या वेळेत जे लोक या गोष्टीला लक्षात ठेवतील, जे लोक या गोष्टीला आपल्या आयुष्यामध्ये वापरतील, तेच लोक या गोष्टीमध्ये पुढे जातील, तेच लोक या मतलबी दुनियेमध्ये पुढे जातील, या मतलबी जगामध्ये पुढे जातील. आणि नक्कीच या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या असतील. तर आता आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, खूप सारे अडचणी आहेत. त्या अडचणींना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना मात देऊन पुढे कसे जायचे, त्या दुःखांना पाठी कसे सोडायचे आणि आयुष्यामध्ये पुढे कसे जायचे, हा महत्वाचा मुद्दा आपल्या समोर निघतो. तर त्यासाठी फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य, या 3 गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवला तर नक्कीच भाग्यवंत ठराल. आणि त्यानंतर निघतो म्हणजे एक महत्वाचा मुद्दा, परमेश्वरावरचा विश्वास. मुखी घेतलेला परमेश्वराचा नाव, मुखी घेतलेला आपल्या स्वामींचा नाव, जो की तुम्हाला आपल्या या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून जातो. जर तुम्ही प्रत्येक वेळेस स्वामींचं नाव घेत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी बदल बघायला मिळेल. कारण की परमेश्वराचे नाव हे आपले आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व परमेश्वरांच्या हातात असतात. कारण की हा सर्व खेळ जो की परमेश्वराने रचवलेला आहे, या सर्व खेळांमध्ये जर तुम्ही या गोष्टी लक्षात घेतल्या तर नक्कीच परमेश्वराचा हात तुमच्या पाठीशी राहील. आता परमेश्वर आपल्याला कधी साथ देतो? परमेश्वर जेव्हा तुमच्यातली माणुसकी बघतो, परमेश्वर जेव्हा तुमची वागणूक बघतो, परमेश्वर जसं तुम्ही दुसऱ्यांसोबत वागताय तसं बघतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमची साथ देतो. जर समोरचा माणूस तुम्हाला वाईट असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्यासाठी वाईट होऊ नका असे मनोवृत्ती तुम्ही ठेवा.
कारण की जेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्याल की समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट आहे, समोरचा माणूस माझ्यासाठी वाईट बघतोय, मग आपण पण त्याचे वाईट बघू नये. कारण की परमेश्वराने ही शिकवण कोणत्याही माणसाला दिलेली नाही की दुसरा कोणी तुमचे वाईट बघत असेल तर तुम्ही सुद्धा त्याचे वाईट बघा, तुम्ही सुद्धा त्याच्या वाईटावर लागा. कारण की आज जर तुम्ही कोणाचे वाईट बघितला तर तुम्ही पुढे जाऊन तुमचे सुद्धा वाईटच होणार. नक्कीच जर समोरचा माणूस तुमचे वाईट बघत असेल तर त्या माणसाला दुर्लक्ष करून आपण आपल्या आयुष्यामध्ये पुढे जावे किंवा कोणत्याही चांगल्या पद्धतीने त्याला समजवावे किंवा धडा शिकवावे. फक्त एवढेच सांगतो, कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य करू नका. आणि त्यानंतरचा आता महत्वाचा मुद्दा म्हणजे बरेच स्वामी भक्त म्हणतात परमेश्वराचा हात आमच्या पाठीशी नाही, परमेश्वर आमच्या पाठीशी नाही. आम्ही बऱ्याच वेळापासून परमेश्वराची भक्ती करतोय पण आम्हाला मिळाले काहीच नाही. हा प्रश्न स्वामींचे भक्त माझ्या समोर उभे करतायत. तर सर्वप्रथम स्वामींची भक्ती तुम्ही कधीपासून करताय, तेव्हापासून तुम्हाला या गोष्टीला सपोर्ट मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला आपल्या परमेश्वराचा कोणताही संकेत मिळत नाही आहे, तेव्हापासून तुम्हाला परमेश्वराची कोणतीही साथ मिळत नाही आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वर वरती तुम्ही भक्ती करताय तर कोणत्याही आशेने भक्ती करू नका, कोणत्याही लोभाने भक्ती करू नका की मी आज परमेश्वराची भक्ती केली तर उद्या मला त्याचे परतफेड चांगले मिळणार, उद्या मला परमेश्वर काही ना काहीतरी चांगलं देणार, असा लोभ मनात ठेवून जर तुम्ही परमेश्वराची भक्ती करत असाल तर तुम्हाला ही गोष्ट कठीण जाईल की पुढे जाऊन परमेश्वर तुम्हाला साथ देतील. विना लोभाचे परमेश्वरावरती भक्ती करा, मनापासून स्वामींचे नाव घ्या, बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसे चमत्कार घडते. बाळा, या गोष्टी कायम लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेतोस तेव्हा तेव्हा तुला सुद्धा चांगले वाटत असेल, पण ही गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा परमेश्वराचं नाव मुखी घेशील मनापासून परमेश्वराला पुकार की आजचा दिवस माझा चांगला जाऊ दे, त्या दिवसामध्ये काही ना काहीतरी चांगली बातमी तुला मिळेल. आणि परमेश्वराचा स्वामी संदेश कधी दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेव, येणारे काही व्हिडिओज हे तुझ्यासाठी खूप महत्वाचे असतील. आणि नक्कीच या गोष्टी लक्षात ठेव की सध्याच्या वेळेमध्ये बरीच गरज आहे लोकांना आणि या गोष्टी तू पुरव. आणि तुझ्याकडून होत असेल तर नक्कीच माणुसकी जप. आत्ताच्या वेळेमध्ये भरपूर महत्वाची आहे ती म्हणजे माणुसकी. आणि आता महत्वाचं म्हणजे परमेश्वर हा प्रत्येकासोबत असतो, पण कायम लक्षात ठेव ज्या ज्या वेळेस तू तुझ्या मनापासून हारून जातोस, ज्या ज्या वेळेस तू अपेक्षा सोडून देतोस की या आयुष्यामध्ये राहिलंच काय आहे, या आयुष्यामध्ये आहेच काय, या आयुष्यामध्ये आपलं कोण आहे, या आयुष्यामध्ये आपल्या सोबत कोण नाही, या गोष्टी कायम लक्षात ठेव. ज्या वेळेस तू हे बोलतोस की माझ्या सोबत कोण नाही, त्यावेळेस फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव, परमेश्वर हा कायम तुझ्या सोबत आहे. प्रत्येक दुःखामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक अडचणीमध्ये आणि प्रत्येक संकटामध्ये परमेश्वर हा तुझ्या सोबतच उभा राहणार आहे. परमेश्वर कधीच कोणाची साथ सोडत नाही. तुम्ही स्वतःची साथ कधी सोडू नका. परमेश्वरावरती जेवढा विश्वास करत असशील तेवढा विश्वास एकदा स्वतःवरती कर. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवत असशील तेवढा विश्वास एकदा परमेश्वरावरती कर. नक्कीच एक असा मार्ग निघेल जो मार्ग तुला आयुष्यामध्ये पुढे नेईल. माणूस कितीही अंधारात खचून गेला असेल, माणूस कितीही दुःखात गेला असेल, माणूस कितीही अडचणीत अडकला असेल, तेव्हा तो माणूस फक्त परमेश्वराला बोलवतो, तेव्हा तो माणूस फक्त स्वामींना बोलवतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. जेव्हा आपण त्यांना बोलवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मार्ग दाखवत असतो, त्या मार्गावरती चालत राहायचं असतं. मार्ग असं दाखवतो जे आपल्याला न कळत समजत नाही, पण आपण त्याच मार्गावरती जात असतो आणि येणाऱ्या वेळेमध्ये ती गोष्ट आपल्याला त्या मार्गातून, त्या अडचणीतून, त्या दुःखातून, त्या संकटातून बाहेर काढते. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आयुष्य हा वेळेवरती डिपेंड आहे. आयुष्य हा वेळेवरती आपल्याला सर्व काही सांगून जातो. आज आपली वेळ खराब आहे, आज आपली वेळ खराब आहे, बरंच वेळ लागला आपल्याला आपलं आयुष्य बनवायला, तरी सुद्धा आपली वेळ खराब आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. खचून कधीही चालणार नाही या आयुष्यामध्ये. वेळेवरती विश्वास ठेव, कारण की वेळ हे सर्व काही ठरवतो. संयम हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. जर आयुष्यामध्ये तुला संयम ठेवता येत असेल, एखाद्या विषयावरती आपल्याला कंट्रोल करता येत असेल, तर ती गोष्ट आपल्याला नशीबवान ठरवून जाते. तर त्या अडचणीतून सुद्धा मार्ग निघून जातो.
आणि त्याचसोबत एक गोष्ट कायम लक्षात ठेव, महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला, पण स्वामी समर्थांचे विचार कायम एक गोष्ट शिकवत राहतात. स्वामी समर्थांचे शब्द कायम एक गोष्ट शिकवत राहतात. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये कधी पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच. आपण सगळे मोठं व्हायचं स्वप्न बघतोच, पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. पण त्या स्वप्नांसाठी लागणारा संघर्ष सहन करायला तयार नसतो. स्वामी सांगतात, आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी असली पाहिजे. म्हणजेच यश हवं असेल तर मेहनत, अपयश आणि अडचणी स्वीकाराव्या लागतात. एक शेतकरी विचार करा, तो उन्हात, पावसात, वाऱ्यात मेहनत करतो, तेव्हाच त्याला पीक मिळतं. जर तो फक्त सावलीत बसून राहिला तर त्याच्या हातात काहीच लागणार नाही. आज आपल्या आयुष्यात अनपेक्षित अडचणी खूप साऱ्या घडतात. काही लोकांना प्रेमामध्ये धोका मिळतो, काही लोकांना स्वतःच्या जवळच्या नात्यांमध्ये धोका मिळतो, तर काही लोकांना नक्कीच मनापासून धोका मिळतो. तर काही लोकांचे मन हे चंचल असते, काही लोकांचे विचार हे खराब असतात, किंवा आपल्याला खराब विचार जाणवतात, वाईट मार्ग दिसतात, दिवस वाईट असतात, किंवा दुःखाचे दिवस दिसतात आणि आपल्याला कोणतेही मार्ग सापडत नाहीत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. या सर्व गोष्टी हे कारण आहेत. आपल्याला जर त्या गोष्टींमध्ये नीट विचार केला तर त्या गोष्टींचा विचार करा ना, त्या गोष्टी का घडल्या असतील, त्या गोष्टी का घडवल्या असतील स्वामींनी. आज तुझे दुःख पाहायला स्वामींना मजा येत नसेल, आज आपल्या परमेश्वर मजा घेत नसेल आपली. आज नक्कीच एक गोष्ट लक्षात ठेव, तुला मजबूत बनवण्याची ती तयारी आहे. जी लोक तुझ्या लायकीची नाहीत ती लोक तुझ्यापासून दूर गेलेली आहेत. जे काम तुझ्यासाठी कठीण आहे त्या कामामध्ये तू नक्कीच एक मेहनती माणूस व्हावा. त्या कामामध्ये तू नक्कीच एक यशस्वी माणूस व्हावा. म्हणून त्या कामामध्ये अडथळे येतात, कारण की ते अडथळे जर तू सोडवलेस तर त्या गोष्टींचा अनुभव तुझा वाढतो. माणसाचा अनुभव हा माणसाला आयुष्यामध्ये पुढे नेतोच, पण माणसाचे दुःख हे माणसाला प्रत्येक क्षणामध्ये मजबूत बनवत असतं. आणि आज जे तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट असतील त्या गोष्टी तुला मजबूत बनवण्यासाठी, आणि आज जे काही तुला मिळालेलं आहे, आनंद असेल, सुख असेल, तर नक्कीच त्या गोष्टी स्वीकाराव्या आणि त्या गोष्टीचा कधी माज करू नये. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःसाठी जगणं. स्वामी म्हणतात, थोडं स्वतःसाठी जग. खूप झालं सगळ्यांचा विचार करून. आपण इतक्या वेळा इतरांच्या अपेक्षेमध्ये अडकून राहतो. इतक्या वेळा इतरांच्या अपयशामध्ये अडकून राहतो, अपेक्षेमध्ये सुद्धा अडकून राहतो, की स्वतःचं आयुष्य जगायचंच विसरतो. एक उदाहरण घ्या. एखादा माणूस सगळ्यांना खुश ठेवण्यात इतका व्यस्त असतो की शेवटी तो स्वतःच दुःखी राहतो. म्हणून कधी स्वतःचा विचार करणे हे स्वार्थीपण नाही, ती गरज आहे. नात्यांबद्दल बोलायचं झालं तर स्वामी सांगतात की स्नेहाचा एक कटाक्ष दुःखी हृदयाला कुंभेरेच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो. म्हणजेच प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा हे पैशापेक्षा खूप मोठं असतं. एक गरीब माणसाला जर कोणी प्रेमाने विचारपूस केली तर त्याला मिळालेलं समाधान हे करोडो रुपयांपेक्षा जास्त असतं. कारण शेवटी माणूस पैशाने नाही तर नात्यांनी श्रीमंत होतो. जीवनात संघर्ष येणारच, पण त्या संघर्षात जर कोणी निस्वार्थीपणे मार्गदर्शन करणारा असेल तर वाट नक्की सापडते. आणि एक सत्य नेहमी लक्षात ठेवा, नात्यांच्या गर्दीत तीच लोक एकटी असतात जी मनाने खरी आणि स्वच्छ असतात. कारण आजच्या जगात प्रामाणिकपणा दुर्मिळ झाला आहे. पण जरी तुम्ही एकटे राहिलात तरी स्वतःची किंमत कमी समजू नका. शेवटी कर्मांचं तत्व खूप गूढ आहे. स्वामी सांगतात की कर्म करताना विचार करा, कारण ना कोणाचा आशीर्वाद वाया जातो, ना कोणी दिलेला शाप. आपण जे पेरतो तेच उगवतं. जर तुम्ही चांगलं केलं तर चांगलंच परत येणारच, आणि जर चुकीचं केलं तर त्यांचे परिणामही भोगावे लागतात. म्हणून प्रत्येक कृती करण्याआधी दोनदा विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं, पैसा वाढला म्हणजे सुख वाढत नाही. अनेकदा पैसा माणसाचा अहंकार वाढवतो आणि तोच अहंकार त्याला नष्ट करतो. म्हणून नम्रता जपा, साधेपणा ठेवा आणि माणुसकी कधीही सोडू नका. कारण शेवटी तुमच्याकडे किती पैसा आहे
किती पैसा आहे हे महत्त्वाचं नसतं, तुमच्याकडे किती चांगुलपणा आहे हे खरं तुमचं मोजमाप असतं, हे खरं तुमचं मोजमाप असतं. ही स्वामी समर्थांची शिकवण आहे, ही स्वामी समर्थांची शिकवण आहे. प्रकाशाच्या दिशेने चालत राहा, शांतता आणि संयम ठेवा, संघर्षाला सामोरे जा, संघर्षाला सामोरे जा, स्वतःसाठी जगा, स्वतःसाठी जगा आणि चांगल्या कर्मांवर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य नक्कीच सुंदर बनेल. आणि स्वामी समर्थांचे विचार एवढंच सांगत नाहीत, स्वामी समर्थांचे शब्द एवढंच सांगत नाही, ही तर सुरुवात आहे. यापुढील शब्द, यापुढील विचार तुला नक्कीच तुझं आयुष्य जगायला शिकवणार आहे. आज चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि एक गोष्ट कायम ऐक, आपले अनुभव आपल्याला नक्कीच मजबूत बनवते, आपले अनुभव नेहमीच आपल्याला अनुभवी बनवते. काही गोष्टी आपण अनुभवलेल्या असतात, काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, पण एखाद्या गोष्टीची वारंवार सवय लावली तर ती गोष्ट आपल्या मनात राहते, आपल्या हृदयात राहते, आपल्या कृत्यात उतरते, आपल्या कर्मात उतरते, आपल्या स्वभावात उतरते. तर काही गोष्टी नक्कीच वारंवार ऐकणं सुद्धा चांगलं असतं. स्वामी समर्थांचे हे शब्द काही ऐकले असशील, काही गोष्टी अनुभवल्या असशील, पण त्या गोष्टींचं नक्कीच तू आतून त्या गोष्टींचा आस्वाद घे, कारण की त्या गोष्टी तुला कायम काही ना काहीतरी शिकवत राहणार. आणि हे स्वामी समर्थांचे विचार तुला तुझ्या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवणार. आणि नक्कीच वेळेवेळेचं खेळ आहे, वेळेवरती वेळेची किंमत केली तर कधी आपल्याला ती वेळ बघायला मिळणार नाही, ज्या वेळेची आपण इच्छा करतो, ज्या वेळेची आपण अपेक्षा ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये एक सर्वात कडू सत्य हेच लपलेलं आहे की माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. आणि माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे, माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. या योगालाच म्हणतात ना, कलियुग चालू झालेला आहे, कलियुग चालू झालेला आहे. तर नक्की स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. येणारा दिवस आणि येणारी वेळ ही तुमचीच असेल. फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, या जीवनामध्ये नक्कीच डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत, डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत, समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या संपत नाहीत. आपण त्यांना टाळतो, पण त्या आपल्या समोरच उभ्या राहतात. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत, संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अनेकदा अडचणी आपल्याला जाग करतात, आपली चूक दाखवतात आणि बदलण्याची प्रेरणा देतात. राग आल्यावरती थोडं थांबलं, क्षणिक रागामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. जर आपण थोडं संयम ठेवला, विचार केला तर अनेक वाद टळू शकतात. चूक झाल्यावर थोडं नमलं, अहंकार सोडून चूक मान्य केली, माफी मागितली तर नातेसंबंध टिकतात आणि मनही शांत राहते. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील मेहनत आपले भविष्य बदलता येतं, वर्तमानातल्या मेहनतीने आपले भविष्य बदलता येतं. काल गेलेला असतो, त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही, त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही. पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो, पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो. जीवनात संकटे ही खूप आहेत, जीवनात संकटे ही खूप आहेत. त्यांना टाळून, दुर्लक्ष करून किंवा भीतीपोटी डोळे बंद करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. उलट संकटेच आपल्याला धडे देतात आणि पश्चाताप बनवतात आणि आपल्याला पश्चाताप करायला लावतात आणि योग्य दिशेने चालायला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला संकटे, जर त्या संकटांना योग्य वेळेवरती आपण समजून घेतले. राग, अहंकार, हट्ट हे अनेक समस्या निर्माण करतात, पण संयमता, नम्रता आणि नक्कीच आत्मपरीक्षण हे त्याचे उपाय आहेत. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवण देण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी असतात आणि शिक्षा देण्यासाठी नसतात. त्या बदलता येत नाहीत, पण त्यातून शिकून वर्तमानात योग्य कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येते. म्हणूनच आयुष्यात धैर्याने संकटांना सामोरे जाणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि चूक मान्य करून सुधारणा करणे, यातच खरे आयुष्य लपलेले आहे, यातच खरे यश आणि समाधान दडलेले आहे. आणि याच गोष्टीच्या मुद्द्यावरून आपले एक स्वतः स्वामीच्या भक्ताचा अनुभव तुला सांगतो, आपल्या स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगतो. राहुल नावाचा एक स्वामी भक्त होता, जो बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होता, पण तो आता तरुण वयात आला होता. तो हुशार होता, पण खूप चिडखोर आणि हट्टी होता. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या
त्याच्या मित्राने त्याला एका प्रोजेक्टबद्दल सूचना दिली. राहुलला ते आवडलं नाही. रागाच्या भरात त्याने मित्राशी वाद घातला आणि मैत्री तुटली. काही दिवसांनी प्रोजेक्ट सादर करण्याची वेळ आली. राहुलने मित्राची सूचना नाकारली होती, त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक राहिली. शिक्षकाने त्याला कमी गुण दिले. त्या दिवशी त्याला जाणवलं रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. तो खूप खिन्न झाला. यावेळेस त्याने डोळे बंद करून परिस्थिती टाळली. त्याने मित्राकडे जाऊन नम्रपणे माफी मागितली. मित्राने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पुढील वेळी दोघांनी मिळून काम केलं आणि उत्कृष्ट यश मिळवले. राहुलला एक गोष्ट समजली, संकट टाळून नाहीशी होत नाहीत, त्यांना सामोरे गेल्यावरच मार्ग सापडतो. रागावर नियंत्रण ठेवलं आणि चूक मान्य केली तर नातीही टिकतात आणि यशही मिळतं. भूतकाळातील चुकीने त्याला धडा दिला, पण आजच्या मेहनतीने त्याने आपले भविष्य उजळवले. म्हणून सातत्याने एक गोष्ट सांगत राहतो, संकटांना सामोरे जा, रागांवर संयम ठेवा, चूक मान्य करा आणि आज मेहनत करा, भविष्य आपोआप उजळेल. या जीवनामध्ये काही गोष्टी तुला शिकवतात तर काही गोष्टी तुला ठरवतात, काही गोष्टी घडवतात तर काही गोष्टी बिघडवतात. तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे, तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे हे तुझ्या हातात आहे. आज स्वतः स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझ्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना तरी दूर करतील, तुझ्या मनातील शंकांना तरी दूर करतील. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. महत्वाचे आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकलात तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील. म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, पण एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात. स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही. म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका. कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव, श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार.
आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो. जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. तर इथून तू ते स्वामींचे संदेश ऐकणार आहेस, ते स्वामींचे विचार ऐकणार आहेस, जे स्वामींचे विचार तर निर्मळ आहेत पण ते स्वामींचे विचार आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक सुख दाखवतील, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करून देतील. चमत्कार स्वामी घडवतात. प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा स्वामींनी त्याच्या आयुष्यातील दुःख दूर केलेले आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्यातून त्याच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताच्या जीवनामध्ये स्वामींनी त्याची रडती वेळ काढलेली आहे, स्वामींनी त्यांची दुःखद वेळ काढलेली आहे. तर